एकदा एक मुलगा आणि त्याचे वडील हे व्यापारासाठी जलप्रवासाने जलमार्गाने निघाले. त्यांनी एक छोटी नाव घेतली आणि दोघंही जलमार्गाने आपल्या व्यापारासाठी निघाले. जात असताना वाटेमध्ये एक छोटंसं वादळ आलं आणि त्यांची नाव भरकटली. नाव भरकटून ती एक 2 बेटांच्या मधल्या टापूमध्ये आली आणि दुर्दैवाने ती तिकडे फुटली आणि बुडाली. दोघांनाही पोहता येत होतं, परंतु त्या दोघांनी ठरवलं की हे जे 2 टापू आहेत आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या टापूवर जाऊया. म्हणजे समजा फसलो तर दोघंही आपण फसायला नको. जर वेगवेगळ्या टापूवर आपण गेलो आणि आपल्याला जर वाटलं की इथे ठीक आहे, आपल्याला योग्य अशी परिस्थिती आहे, तर आपण पुढे मग दुसऱ्याला तिथे बोलवू शकतो किंवा फसलो तर दोघंही फसणार नाहीत एकाच टापूवर जाऊन, असं ते ठरवतात आणि दोघंही वेगवेगळ्या टापूवर जातात. टापूवर जाण्याच्या ऐवजी वडील आपल्या मुलाला सांगतात की बाळा, की सगळ्यात शेवटी आधार असतो हा परमेश्वराचा आधार असतो. आपण टापूवर पोहोचल्यावर परमेश्वराला प्रार्थना करू आणि आपल्याला यातून सुटकेचा मार्ग मिळवून देण्याची त्याला विनंती करू. तूही न विसरता हे कर. मुलगाही मान्य करतो आणि दोघेही वेगवेगळ्या टापूवर जातात. मुलगा त्या टापूवर जातो तेव्हा पाहतो की तिकडे झाडं तर होती, परंतु खाण्याजोगं काही नव्हतं. म्हणजे फळ झाडं वगैरे असं काही त्याला दिसलं नाही. त्याला वडिलांचे शब्द आठवतात की अखेरच्या क्षणाला देवच आपला सोबती असतो, त्यामुळे देवाला प्रार्थना करा. त्याप्रमाणे तो देवाला प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, ह्या टापूवर मी आलोय खरा, परंतु जगण्यासाठी आवश्यक काहीतरी खायला पाहिजे. इथे खायला नाही आहे, काहीतरी मला आधार दे, काहीतरी माझी व्यवस्था होईल असं कर. प्रार्थना करतो आणि तो थोडा पुढे जातो. एका छोट्याशा टेकडाच्या पलीकडे जाऊन पाहतो तर तिथे त्याला बरीचशी फळझाडं दिसतात. तो खूप आनंदित होतो की देवानेच आपली प्रार्थना ऐकली आणि आपल्याला खाण्यासाठी काहीतरी फळझाडं इथे मिळाली. तो जातो, फळं वगैरे खातो. थोडे दिवस असे व्यवस्थित जातात. नंतर त्याला वाटतं की आपण इथे एकटे आहोत, कोणतरी आपल्या बरोबर असलं तर बरं होईल. मग तो देवाला परत प्रार्थना करतो की देवा, माझ्या सोबतीसाठी एखादी स्त्री पाठव. आणि खरंच त्याला लांबून एक मुलगी येताना दिसते. जणू काही ती मुलगी त्याच्यासाठीच तिथे आलेली असते. दोघं एकमेकांना भेटतात, बोलतात, दोघांची मनं जुळतात आणि दोघं आनंदाने तिथे राहू लागतात. काही दिवस झाल्यावर मुलाला वाटतं की आता आपण इथनं गेलं पाहिजे, आपल्याला सुटकेचा मार्ग काहीतरी शोधला पाहिजे. आपण परत एकदा देवाला विनंती करूया, देवाला प्रार्थना करूया. तो परत देवाला प्रार्थना करतो की हे देवादी देवा, माझ्या प्रत्येक विनंती तू मानल्यास, माझी रक्षा केलीस, मला सोबत मिळवून दिलीस. आता एक अखेरची विनंती मी तुला प्रार्थना करतो की इथनं सुटकेसाठी मला काहीतरी मार्ग दे, एखादी होडी वगैरे माझ्यासाठी पाठव. काही वेळातच ती मुलगी ओरडू लागते, अरे ते बघ तिकडे काहीतरी तरंगत येतंय किनाऱ्यावर. तो धावत धावत जातो, पाहतो तर खरंच एक बऱ्यापैकी होडी किनाऱ्याकडे येत होती. तो लगेच पाण्यात उडी मारतो, होडी धरतो आणि किनाऱ्यावर घेऊन येतो. आणि त्या मुलीला सांगतो, चल आपण ह्या होडीनं पलीकडे जाऊया, आपल्या आपण पार करूया हा समुद्र.
आणि आपल्या गावाला जाऊया, आपल्या देशाला जाऊया. त्याच्यासाठी ते जमतील तेवढी फळं आजूबाजूची तोडून घेतात, होळीत ठेवतात आणि दोघेही होळीत बसून निघतात. ते निघतात तेवढ्यात आकाशवाणी होते. आकाशवाणीत असं ऐकायला येतं की, अरे मुला, तू तुझ्या सुटकेचा मार्ग शोधलास, तुझ्या मागणीप्रमाणे तुला फळं मिळाली, तुला सोबत मिळाली, तुला जाण्याचा आधार मिळाला, पण तुझ्या वडिलांचं काय? तेव्हा मुलगा म्हणतो, जशी मी प्रार्थना केली, मी खूप मनापासून प्रार्थना केली, मी स्वच्छ मनाचा होतो, त्यामुळे माझी प्रार्थना ऐकली गेली, मला सगळं मिळत गेलं. माझ्या वडिलांनी प्रार्थना केली असेल, तेही जर चांगल्या मनाचे असतील तर त्यांनाही सगळं मिळेल. त्यावेळेला आकाशवाणीतनं एक उत्तर येतं की, तू प्रार्थना केलीस, तुला मिळालं हे खरं असलं तरी तुझ्या वडिलांनी अशी प्रार्थना केली होती की, हे परमेश्वरा, आता माझं तर आयुष्य जवळजवळ संपत आलेलं आहे, पण माझ्या मुलाचं उमेदीचं आयुष्य आहे. तो जे जे काही मागेल ते तू कृपा करून पूर्ण कर. भली माझी जी काही थोडीफार पुण्याई असेल ती त्याच्या कामी आली तरी हरकत नाही, परंतु माझ्या मुलाच्या सर्व इच्छा तू पूर्ण कर. आणि केवळ त्या प्रार्थनेच्या जोरावरच तुझ्या आतापर्यंतच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत हे विसरू नकोस. तेव्हा मुलाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागतं. तर लक्षात ठेवा, आपलं जे काही चांगलं चालतं ते आपल्या वाडवडिलांच्या पूर्व पुण्याईने. त्यामुळे त्याचा कधी विसर पडू देऊ नका. त्याला खूप प्रेमाने जपा.